ठाण्याच्या सिनेगॉग चौकालगत असलेल्या ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याच्या मेलनं आज खळबळ माजवली। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या तपासणीनंतर बॉम्ब सदृश्य असं काहीच आढळलं नाही। या मेलनं 1.5-2 तास परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं। पाहूया या घटनेविषयीचा सविस्तर रिपोर्ट। ठाण्याच्या मध्यवर्ती भागातला हा सिनेगॉग चौक कायमच वाहनांची वर्दळ आणि नागरिकांचा राबता असलेला। गुरुवारी दुपारीच हा भाग अगदी निर्जन स्थळासारखा झाला। वाहनांचे मार्ग बदलण्यात आले, परिसरात नाकाबंदी करून रस्ते अडवण्यात आले। या ज्यू धर्मीयांच्या धर्मस्थळाला लागून असलेली दुकानं बंद करण्यात आली, घरं कार्यालयं तात्काळ रिकामी करण्यात आली, कारण धर्मस्थळात बॉम्ब असल्याचा मेल अज्ञातांनी व्यवस्थापनाला पाठवला होता। ठाण्याचा जो टेंबी नाका परिसर आहे त्या परिसराच्या बाजूलाच असलेलं हे सिनेगॉग चौक आहे आणि या चौकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यू धर्मीयांचं प्रार्थनास्थळ आहे। अत्यंत खूपच जुनं हे प्रार्थनास्थळ आहे। काही तासापूर्वीच ह्या प्रार्थनास्थळाचं जे प्रशासन आहे त्यांच्या मेलवरती एक धमकी आलेली आहे, ती म्हणजे आम्ही या प्रार्थनास्थळामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि हे प्रार्थनास्थळ उडून देण्याची धमकी या प्रशासनाला ईमेलद्वारे मिळाल्याच्या नंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती देताच या ठिकाणी आता पोलिसांनी कडोकड बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। या ईमेलची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी धर्मस्थळाकडे धाव घेतली। सुरक्षेची उपाययोजना म्हणून तात्काळ परिसर सील केला। पाठोपाठ आलेल्या बॉम्ब शोधक पथकांनी सिनेगॉगसह आसपासचा परिसर पिंजून काढायला सुरुवात केली। तास 1.5 तास ही शोध मोहीम सुरू होती। त्या शोधाशोधीनंतर बॉम्ब शोधक पथकाला त्या ठिकाणी बॉम्ब नसल्याची खात्री झाली। पोलिसांसह नागरिकांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला। आता ठाणे सायबर पोलीस हा ईमेल पाठवून भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत। स्टेशन नौपाडा हद्दीतील सिनेगॉगमध्ये धमकीचा ईमेल आल्याबाबतची माहिती आज 12:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन नौपाडा या ठिकाणी मिळाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी आम्ही स्वतः सिनेगॉगच्या ठिकाणी भेट दिली। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सिनेगॉगमधील सर्व स्टाफ तो बाहेर काढण्यात आला। BDDSची तपासणी करण्यात आली। BDDSच्या तपासणीमध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश वस्तू किंवा स्फोटक पदार्थ त्याच्यामध्ये मिळून आलेला नाहीत। दिल्लीतल्या इस्रायली दूतावासामागे स्फोट, मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल अशा घटना ताज्या आहेत। त्यापैकी रिझर्व्ह बँकेत बॉम्ब असल्याचा मेल पाठवणाऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि या ठाण्याच्या धार्मिक स्थळी बॉम्ब असल्याच्या मेलनं त्यानंतर खळबळ माजली आहे। नवीन वर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। अप्रिय घटना टाळण्यासाठी सहकार्य करण्याचं ठाणे पोलीस आवाहन करतात। या दृष्टिकोनातून आमची वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे सिनेगॉग तसेच इतर व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत, मर्मस्थळ संवेदनशील आहेत, त्या ठिकाणी रेग्युलर आपण तपासणी करत असतो। अशीच तपासणी आपण नवीन वर्षाच्या अनुषंगाने BDDS मार्फत सुरू ठेवणार आहोत। साध्या वेशामध्ये सुद्धा आमचा बंदोबस्त सुरू आहे। CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आम्ही तपासणी सर्व्हेलन्स राहील याची दक्षता घेत आहोत। तसंच गोपनीय यंत्रणा सतर्क करून जास्तीत जास्त माहिती आम्ही प्राप्त करत आहोत। प्रसार माध्यमातील बांधवांनाही पण विनंती आहे, आपल्याला असे काही माहिती आल्या, इनपुट्स आले तर कृपया पोलीस स्टेशनशी अगर आमच्याशी संपर्क साधावा। नववर्ष स्वागताच्या आनंदाच्या क्षणाचे साक्षीदार होताना डोळे कान उघडे ठेवून सतर्क राहण्याची जबाबदारी आपणही स्वीकारायला हवी आहे। पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पुढारी न्यूजही आपल्याला करत आहे। ठाण्यातून निकेश शार्दूल आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।